नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण IBPS पॅटर्ननुसार होणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिसंभाव्य व अतिमहत्त्वाच्या अशा 2023 या वर्षातील चालू घडामोडी पाहणार आहोत. तसेच परीक्षेच्या दृष्टिकोनातून VIMP असलेल्या चालू घडामोडींच्या फ्री नोट्स देखील आपण उपलब्ध करून देणार आहोत. प्रश्न पहिला, ग्लोबल क्रिप्टो ॲडॅप्टेशन इंडेक्स 2023 नुसार पहिल्या क्रमांकावर कोणता देश आहे? तर अशा प्रकारे इंडेक्सवर प्रश्न IBPS खूप वेळा विचारत आहे. तर त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न येथे खूप महत्त्वाचा ठरतो. तर ग्लोबल क्रिप्टो इंडेक्स हा जो एक निर्देशांक आहे याच्यानुसार पहिल्या क्रमांकावर असलेला देश आहे भारत हा देश. त्याचबरोबर नायजेरिया या देशाचा दुसरा क्रमांक लागतो. तर व्हिएतनाम हा जो देश आहे तो तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा, भारतातील पहिली सोलर सिटी बनण्याचा बहुमान कोणत्या शहरास मिळाला? तर भारतातील पहिली सोलर सिटी बनण्याचा बहुमान हा सांची या शहरास मिळालेला आहे. आणि सांची हे शहर भारतातील मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न तिसरा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 मध्ये PM आवास योजनेच्या खर्चात गेल्या वर्षीच्या तुलनेत किती टक्के वाढ करण्यात आली आहे? तर अशा स्वरूपाचे प्रश्न देखील IBPS खूप वेळा विचारताना दिसत आहे. त्यामुळे त्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रश्न ठरतो. तर 2023-24चा जो अर्थसंकल्प होता त्यामध्ये PM आवास योजनेच्या खर्चामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 66% एवढी वाढ करण्यात आलेली आहे. आणि या अर्थसंकल्पामध्ये PM आवास योजनेसाठी एकूण 79,000 कोटी रुपये एवढ्या खर्चाची तरतूद करण्यात आलेली आहे. हा आकडा देखील लक्षात असू द्या. प्रश्न चौथा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? आता नुकताच 16वा वित्त आयोग सुद्धा स्थापित झालेला आहे. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न देखील महत्त्वाचा ठरतो की 15वे वित्त आयोग याचे अध्यक्ष कोण होते? तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते NK सिंघे. तर 16वा वित्त आयोग जो आत्ता नुकताच गठीत करण्यात आलेला आहे त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंघे आणि 16वा वित्त आयोग जो नुकताच स्थापित करण्यात आलेला आहे त्याचे अध्यक्ष आहेत अरविंद पनगरिया आहे. तर ही दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा, याच्यावर 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. प्रश्न पाचवा, वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार 2023 कोणाला घोषित झाला आहे? तर 2023चे जे नोबेल पुरस्कार झालेले आहेत जाहीर, त्याच्यावर एकतरी प्रश्न विचारला जातो नेहमी. आणि वैद्यकशास्त्रातील जो नोबेल पुरस्कार आहे तो जाहीर झालेला आहे कॅटलिन कॅरिको आणि ड्रू वाईजमॅन यांना. तर हे नाव लक्षात ठेवा. आपण ज्या तुम्हाला नोट्स देणार आहोत त्याच्यामध्ये प्रत्येक कॅटेगरी वाईज कोणत्या क्षेत्रात कुणाला नोबेल पुरस्कार मिळालेला आहे त्याची यादी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 6वा, मुख्यमंत्री सुखाश्रय योजना ही कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर मुख्यमंत्री सुखाश्रय योजना ही हिमाचल प्रदेश या राज्याशी संबंधित आहे. आणि ही जी योजना आहे ती नेमकी कशाशी संबंधित आहे? तर ही योजना अनाथ, विकलांग बालके, निराश्रित महिला आणि वृद्धांसाठी सहाय्य योजना आहे. 2023 या वर्षामध्ये काही राज्यांनी अतिशय महत्त्वाच्या अशा योजना चालू केलेल्या आहेत. तर ती राज्ये आणि त्यांनी चालू केलेल्या योजना याची एक यादी आहे, ती तुम्हाला आपण देणाऱ्या PDF मध्ये अवेलेबल करून दिलेली असेल. प्रश्न 7वा, नुकतेच आलेले मिचांग चक्रीवादळ हे कोणत्या राज्याच्या समुद्रकिनारी येऊन थडकले होते? तर मिचांग हे जे चक्रीवादळ आलेले डिसेंबर महिन्यामध्ये, तर हे चक्रीवादळ तमिळनाडू या समुद्रकिनारी येऊन थडकले होते. आणि तमिळनाडूचा समुद्रकिनारा म्हणजेच बंगालचा उपसागर यामध्ये हे चक्रीवादळ उठलेले होते. प्रश्न 8वा, कोर्टिंग इंडिया, इंग्लंड, मुघल इंडिया अँड द ओरिजिन्स ऑफ एम्पायर हे जे पुस्तक आहे तर या पुस्तकाचे लेखक किंवा लेखिका कोण आहेत असा देखील एक महत्त्वाचा प्रश्न इथे तयार होतो. तर जे काही महत्त्वाची पुस्तके असतात त्याच्यावर देखील प्रश्न IBPS विचारते. तर त्या दृष्टिकोनातून कोर्टिंग इंडिया हे जे पुस्तक आहे त्याच्या लेखिका आहेत नंदिनी दास. हा देखील पेपरमध्ये प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 9वा, 6 ऑक्टोबर 2023 रोजी कोणत्या राज्याने गंगेतील डॉल्फिन हा राज्य जलचर प्राणी म्हणून घोषित केलेला आहे? तर राज्य जलचर प्राणी म्हणून गंगेतील डॉल्फिन हा घोषित केलेला आहे उत्तर प्रदेश या राज्यांनी. तर ही देखील बाब परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाची आहे, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 10वा, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय भारत सरकारतर्फे देण्यात येणारा बेस्ट केंद्रशासित प्रदेश हा पुरस्कार कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला मिळाला? तर 2023 या वर्षातील बेस्ट केंद्रशासित प्रदेश हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला आहे चंदीगड या केंद्रशासित प्रदेशाला. त्याचबरोबर बेस्ट सिटी हा जो पुरस्कार आहे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर बेस्ट सिटी हा जो अवॉर्ड आहे तो मिळालेला आहे इंदोर या शहराला. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येईल.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 11वा. खालीलपैकी कोणत्या राज्याने ऑक्टोबर हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला आहे? तर ऑक्टोबर हा जो महिना आहे तो हिंदू हेरिटेज मंथ म्हणून कोणत्या राज्याने घोषित केलेला आहे? तर अमेरिकेतील जॉर्जिया या राज्याने ऑक्टोबर हा महिना हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केलेला आहे. प्रश्न 12वा. देशातील युवकांना सरकारी योजनांविषयी माहिती मिळावी तसेच युवकांनी सरकारी कार्यक्रमांमध्ये सक्रिय व्हावे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच घोषित केलेल्या पोर्टलचे नाव काय आहे? तर देशाच्या युवकांसाठी नरेंद्र मोदी यांनी एक पोर्टल जाहीर केलेले आहे, त्याचे नाव आहे माय भारत म्हणून. त्याचबरोबर हा जो पोर्टल आहे या पोर्टलचा फुल फॉर्म देखील विचारू शकतात. तर याचा फुल फॉर्म होतो मेरा युवा भारत. तर मेरा युवा भारत म्हणजेच माय भारत पोर्टल हे युवकांसाठी सरकारी योजना तसेच सरकारी कार्यक्रमांमध्ये सक्रिय होण्यासाठी तयार केलेले आहे. प्रश्न 13वा. केंद्र सरकारची ग्रामोद्योग विकास योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली होती? तर वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यावर IBPS बऱ्याच वेळा प्रश्न विचारत असते आणि ज्यांचे ग्रामसेवकचे पेपर आहेत त्यांच्यासाठी ग्रामीण विकासावरच्या योजना, त्याचबरोबर आरोग्यसेवक पदासाठी आरोग्यविषयीची योजना, याच्यासाठी मी 2 सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे. तेथे तुमच्या सर्व योजना कव्हर होतील, त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही, त्यामुळे निश्चिंत राहा. त्याचबरोबर ग्रामोद्योग विकास योजना जी आहे ही योजना 2020 या वर्षी चालू करण्यात आली होती. आणि ही योजना काय आहे? तर ही योजना ग्रामीण भागातील उद्योगांना कौशल्यविषयक सुविधा पुरवण्याशी संबंधित ही योजना आहे. आणि ही जी योजना आहे ती कोणत्या मंत्रालयामार्फत राबवली जाते? तर MSME म्हणजे मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, सूक्ष्म लघु आणि मीडियम हे जे मंत्रालय आहे या मंत्रालयामार्फत ही योजना राबवली जाते. त्यानंतर प्रश्न 14वा. भारत देशाच्या पहिल्या समुद्रयान मिशनसाठी बनवण्यात आलेल्या सबमरीनचे नाव काय आहे? तर भारताचे जे पहिले समुद्रयान मिशन आहे त्याच्यासाठी बनवलेल्या पहिल्या सबमरीनचे नाव आहे मत्स्य 6000. मत्स्य 6000 ही पहिली सबमरीन आहे जी समुद्रयान मिशनसाठी वापरण्यात येणार आहे. त्याचबरोबर या सबमरीनमध्ये 3 व्यक्तींसाठी जागा असेल, 3 व्यक्तींचा क्रू यामध्ये बसेल अशी क्षमता आहे. त्याचबरोबर हे जे मिशन आहे याचा कालावधी किती आहे याच्यावर देखील प्रश्न येऊ शकतो. तर याचा कालावधी आहे 5 वर्षे, हे लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न येईल. त्याचबरोबर समुद्रयान मिशनविषयी सविस्तर माहिती आपल्या नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. प्रश्न 15वा. खालीलपैकी कोणत्या राज्याने बेरोजगार युवकांसाठी रोजगार प्रयाग पोर्टल विकसित केलेले आहे? तर रोजगार प्रयाग पोर्टल हे उत्तराखंड या राज्याने विकसित केलेले आहे. आणि याच्या नावामध्येच असल्याप्रमाणे रोजगारविषयक सर्व माहिती ही त्या पोर्टलवर अपडेट केली जाईल, जेणेकरून एकाच ठिकाणी सर्व युवकांसाठी रोजगारविषयक ज्या काही बाबी असतील किंवा ज्या काही रिक्रुटमेंट असतील, जाहिराती असतील त्या अवेलेबल होतील. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 16वा. युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क या यादीमध्ये खालीलपैकी कोणत्या भारतीय शहराचा द सिटी ऑफ लिटरेचर म्हणून समावेश झालेला आहे? तर सिटी ऑफ लिटरेचर म्हणून युनेस्कोच्या क्रिएटिव्ह नेटवर्कमध्ये भारतातील कोझिकोड या शहराचा समावेश करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर आणखीन एक शहर आहे ते म्हणजे ग्वाल्हेर, आणि या शहराचा समावेश द सिटी ऑफ म्युझिक म्हणून याचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल. प्रश्न 17वा. खालीलपैकी कोणत्या फिनटेक कंपनीने भारतातील पहिले UPI ATM विकसित केलेले आहे? म्हणजेच डेबिट कार्ड शिवाय पैसे काढता येणारे असे ATM विकसित केलेले आहे, आणि ते विकसित केलेले आहे हिताची पेमेंट सर्व्हिसेस या कंपनीने. आणि हे मुंबईत एक प्रदर्शन भरले होते, त्या प्रदर्शनामध्ये हे त्यांनी मांडले होते. हे देखील लक्षात ठेवा, याच्यावरही प्रश्न येऊ शकतो. प्रश्न 18वा. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 नुसार भारत देशाचा कितवा क्रमांक आहे? तर हा जो प्रश्न आहे हा प्रश्न IBPSने बऱ्याच वेळा विचारलेला आहे, त्याच्यासाठी हा प्रश्न येथे पुन्हा घेतलेला आहे. तर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स 2023 नुसार भारताचा क्रमांक आहे 40वा, आणि हा जो क्रमांक आहे तो 132 देशांमध्ये भारताचा क्रमांक 40वा आलेला आहे, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न 19वा. टेनिसमधील प्रसिद्ध टुर्नामेंट US ओपन 2023चे विजेतेपद खालीलपैकी कोणी पटकावले? तर US ओपन 2023चे विजेतेपद नोवाक जोकोविच या खेळाडूने पटकावलेले आहे. त्याचबरोबर या खेळाडूच्या नावावर आणखीन एक विक्रम झालेला आहे, तो म्हणजे सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम
पदके या खेळाडूने पटकावलेले आहेत. हा देखील एक विश्वविक्रम आहे, त्यामुळे याच्यावर देखील परीक्षेत प्रश्न विचारला जाईल की सर्वाधिक 24 ग्रँड स्लॅम कोणाच्या नावावर आहेत, तर ते आहेत नोवाक जोकोविच याच्या नावावर. त्याचबरोबर 2023 या वर्षात झालेल्या टेनिसमधील सर्व महत्त्वाच्या टुर्नामेंट आणि त्याचे विजेतेपद कोणी पटकावलेले आहे त्याची यादी देखील आपण नोट्समध्ये देणार आहोत. प्रश्न 20वा, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 नुसार स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्मरणात राहावा यासाठी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही एकदाच ठेवता येणारी नवीन अल्पबचत योजना किती वर्षांच्या कालावधीसाठी उपलब्ध करण्यात येईल? तर केंद्रीय अर्थसंकल्प जो काय आहे त्याच्यावर बऱ्याच वेळा IBPS प्रश्न विचारत आहे, त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न डिझाईन केलेला आहे. आणि महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक योजना 2023-24 मध्ये अर्थसंकल्पात सांगितलेली आहे आणि ही योजनेचा कालावधी 2 वर्षासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजेच ही योजना मार्च 2025 पर्यंत उपलब्ध असेल. त्याचबरोबर ह्या योजनेअंतर्गत 7.5% स्थिर व्याजदर असेल, हे देखील लक्षात ठेवा, याच्यावर देखील प्रश्न विचारला जाईल. त्याचबरोबर या योजनेसंबंधी अधिक माहिती आपल्याला नोट्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून दिली जाईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न 21वा, महाराष्ट्राचा अर्थसंकल्प अहवाल 2023-24 नुसार भारताच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा किती टक्के आहे? तर महाराष्ट्राचा अर्थसंकल्प जो जाहीर झाला होता 2023-24 मध्ये, त्याच्यामध्ये नमूद केलेली गोष्ट म्हणजे भारताच्या एकूण GDP मध्ये महाराष्ट्राचा वाटा आहे 14.2% एवढा. त्यामुळे हा आकडा लक्षात ठेवा, हा पाठ करून ठेवा, याच्यावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न 22वा, कोरापूत काला जिरा राईस म्हणजेच प्रिन्स ऑफ राईस अशी ज्याला नावाने ओळखले जाते, त्या राईससाठी कोणत्या राज्याला सप्टेंबर 2023 मध्ये GI टॅग मिळाला? तर कोरापूत काला जिरा हा जो राईस आहे तो राईस आहे ओडिसा या राज्यातील आणि त्याला याच्यासाठी GI टॅग मिळालेला आहे. प्रश्न 23वा, खालीलपैकी कोणत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने म्हणजेच IITने देशाबाहेरील पहिले इंटरनॅशनल कॅम्पस झांजिबार या बेटावर स्थापन केलेले आहे? तर IIT मद्रास या IITने देशाबाहेरील पहिले इंटरनॅशनल कॅम्पस हे झांजिबार या एका बेटावर स्थापित केलेले आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर तुम्हाला असा देखील प्रश्न येऊ शकतो की देशाबाहेरील पहिली IIT कोणत्या देशात स्थापन करण्यात आलेली आहे? तर देशाबाहेरील पहिली IIT ही UAE या देशामध्ये स्थापित करण्यात आलेली आहे. UAE मधील अबुधाबी या ठिकाणी ही IIT स्थापन केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 24वा, अपार ID ही योजना खालीलपैकी कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे? तर अपार ID ही जी योजना आहे ही योजना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाशी संबंधित आहे आणि हा जो ID आहे तो 12 अंकी ID आहे. आणि ही जी योजना आहे ती 2020चे नवीन शैक्षणिक धोरण आहे त्याच्या अंतर्गत केलेली आहे की, आणि हा जो ID असेल त्याचा यूज त्या विद्यार्थ्याच्या पूर्ण अकॅडमिक्समध्ये केला जाईल. त्याचबरोबर हा अपार ID आहे याचा लॉंग फॉर्म देखील परीक्षेत विचारू शकतात. तर याचा लॉंग फॉर्म होतो ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रेजिस्ट्री. तर अपार IDचा लॉंग फॉर्म होतो ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रेजिस्ट्री हा. त्याचबरोबर ही जी योजना आहे याच्याविषयीची अधिक माहिती तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिली जाईल. प्रश्न 25वा, भारतातील पहिले वेद वन पार्कचे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले आहे? तर भारतातील पहिला वेद वन पार्क आहे त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे नोएडा या ठिकाणी. नोएडा सेक्टर 78 या ठिकाणी याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर हे कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या राज्यात आहे? तर हे आहे उत्तर प्रदेश या राज्यामध्ये. तर हे 25 प्रश्न होते जे 2023 या वर्षातील महत्त्वाच्या चालू घडामोडी होते, या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत हे 25 टॉपिक. त्याचबरोबर आणखी काही टॉपिक ॲड करून 2023 या वर्षातील अतिशय महत्त्वाच्या असलेल्या चालू घडामोडींची एक PDF तुम्हाला दिली जाईल. त्या PDF मध्ये या टॉपिकवरची सविस्तर माहिती तुम्हाला अभ्यासाला उपलब्ध करून दिली जाईल आणि ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनेलला मिळून जाईल. टेलिग्राम चॅनेलची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.